Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने एका शेतकऱ्याने नदीपात्रात तोडी घेऊन जलसमाधी घेतल्याची स्वातंत्र्यदिनी खळबळजनक घटना घडली. विनोद पवार असे त्यांचे नाव आहे, परंतु आज पहाटे 6 वाजल्यापासून बचाव पथक त्यांचा शोध घेत असून अद्यापही पवार यांचा थांग पत्ता लागलेला नाही. आंदोलनावेळी यंत्रणेने डोळेझाक केली असा आरोप होत आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिगाव प्रकल्पावर जिगाव पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली, मात्र यंत्रणेला काही फरक पडला नाही. दरम्यान काल रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. आडोळ खुर्द येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनात विनोद पवार नामक शेतकऱ्याने नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली आहे. जलसमाधी आंदोलनादरम्यान नदीत उड्या घेतल्यानंतर कोणीही विनोद पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली, परंतु त्यांना यश आले नाही. आज पहाटे 6 वाजताच्या दरम्यान विलास निंबोळकर यांच्या नेतृत्वात जीवरक्षक ओम साईराम फाउंडेशन टीम नांदुरा आणि रुक्माई जीवरक्षक फाउंडेशन टीम तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक आपत्ती विभागाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाने बचाव टीम शोध करीत आहे.